मित्रांनो, आज 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस आपण मोठ्या जल्लोषात साजरा करणार. हो रे, पण फक्त अशी गाणी वाजवून आणि ढोल ताशे बडवून त्यांचा सन्मान होणार नाही. आपण त्यांच्या विचारांचा प्रसार केला पाहिजे. अरे बाबांनो, डॉक्टर बाबासाहेब खूप मोठं व्यक्तिमत्व होतं. पण आजची पिढी नुसती नाच गाण्यात अडकली आहे बघा. पूर्वीच्या काळी खूप अन्याय होता रे बाळांनो. बाबासाहेबांनी आम्हाला शिक्षणाचं शस्त्र दिलं. हो आजी, म्हणूनच आम्ही हा दिवस विशेष बनवणार आहोत. त्यांनी हातातला पेन लक्षात लढला छाती ठोकून. तलवार केली त्यांनी हातातला पेन लक्षात लढला छाती ठोकून. भीमराव एकच राजा, जगात गाजा बाजा. भीमराव एकच राजा. मुलांनो, डॉक्टर बाबासाहेबांनी संविधान लिहिलं, सर्वांना समान हक्क दिले. पण आता आपली जबाबदारी आहे की आपण त्यांच्या विचारांना कृतीत आणूया. मग मास्तर, आम्ही काय करू शकतो? बाबासाहेब म्हणाले होते, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. त्यामुळे तुम्ही शिक्षण घ्या, लोकांना जागरूक करा आणि समाजात समानता टिकवण्यासाठी कार्य करा. मित्रांनो, आता फक्त गाणी वाजून नाही तर शिक्षण घेऊन, संविधानाचे पालन करून आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सन्मान करू शकतो. खरंच, चला आपण या वर्षी निर्धार करूया की प्रत्येक मुलगा आणि मुलगी आता शिक्षण घेईल. क्रांती सूर्य तू, शिल्पकार तू, भारताचा बोधिसत्व मूक नायका. मोडल्या रूढी त्या परंपरा, दिव्य तेज तूच सकल न्यायदायका. क्रांती सूर्य तू, शिल्पकार तू, भारताचा बोधिसत्व मूक नायका. मोडल्या रूढी त्या परंपरा, दिव्य तेज तूच सकल न्यायदायका. जीवन तुझे आम्हास प्रेरणा, नाही दिशा तुझीच गर्जना. गर्जना भीमराया, माझा भीमराया. भारताचा पाया, माझा भीमराया.
आणि 14 तळ्याचे हक्क देऊन माणसाचे केले सोने पीडितांच्या जीवनाचे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा मार्ग प्रगतीचा दाविला दिला भीमराया माझा भीमराया भारताचा पाया माझा भीमराया माझा भीमराया माझा भीमराया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा खरा सन्मान फक्त उत्सवाने नव्हे तर त्यांच्या विचारांना कृतीत आणूनच करता येईल. शिक्षण, समानता आणि बंधुता